योद्धा न्यूज मराठी। खेड राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहातील अनधिकृत दर्गा हटविला। खेड राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सुमारे 1.5 गुंठे शासकीय जागेवर काही धर्मांध मुस्लिम समाजकंटकांनी एक बेकायदेशीरपणे दर्गा तयार केला होता। त्याच मोठं बांधकाम करून शासकीय जागा बडकावली होती। सदरचा प्रकार कोविड काळात झाला असल्याचे संतोष जय भारत परदेशी यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाच्या मिळालेल्या उत्तरातून निदर्शनास आले होते। यानंतर सकल हिंदू समाजातर्फे याबाबत गेली सलग 3 वर्ष निरंतर पाठपुरावा सुरू होता। यानंतर या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर प्रखर हिंदुत्ववादी श्री शिवशंकर स्वामी यांनी माननीय जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग PWD चे वरिष्ठ अधिकारी तसेच माननीय तहसीलदार यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल करून संबंधित अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती। यासोबतच सातारा येथे जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची समक्ष भेट घेऊन या प्रकरणात तातडीने योग्य ती कारवाई करण्याची विनंतीही केली होती। अखेर सुमारे 3 वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनानं शासकीय विश्रामगृहातील अनधिकृत दर्गा व बांधकाम हटवून शासनाची जागा अतिक्रमण मुक्त केली। या कारवाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी, महसूल प्रशासन तसेच पोलीस विभागाचे कौतुक केले जात आहे। याबाबत आज शिवशंकर स्वामी यांनी राजगुरुनगर शहरात येऊन विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी त्यांच्या समवेत सरपंच नरेंद्र वाळुंज, बाली कुलकर्णी, योगीराज करवंदे, ऋषिकेश डफड, निशांत तांबे, प्रतीक दौंडकर, बाबू पाचारणे, अमोल आबा काळे व इतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी। नमस्कार, मी वाकळवाडी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र वाळुंज। राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे काही समाजकंटकांनी लँड जिहादच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृहामध्ये अनधिकृत अशा पद्धतीचा दर्गा बांधण्यात आला होता। कोरोनाच्या काळात याचे बांधकाम वाढवण्यात आले असून खूप मोठी जागा दडपण्यात आली होती। तरी त्याबद्दल आम्ही शिवशंकर स्वामी यांच्याकडे तक्रार केली व त्याचा पाठपुरावा केला। शिवेंद्रराजे भोसले, हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे व प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब व उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांना वेळोवेळी तक्रार केली। त्याच्या माध्यमातून व शिवशंकर स्वामी यांच्या पाठपुराव्यातून त्याचं अनधिकृत बांधकाम हे काढण्यात आले। त्याबद्दल आम्ही शिवशंकर स्वामी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी येथे जमलो आहे व त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। जय श्रीराम। आपल्या खेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्या ठिकाणी एक मोठा दर्गा तयार करण्यात आला होता आणि शासनाची जागा अतिक्रमण करून ती बळकवण्यात आली होती, याबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही PWD चे वरिष्ठ अधिकारी, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि बांधकाम विभागाचे मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लेखी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीची दखल घेऊन सर्व कायदेशीर दृष्ट्या सगळी माहिती घेऊन प्रशासनाने हा अनधिकृत दर्गा मुळासकट काढून टाकला। याबद्दल मी प्रशासनाचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। ज्या शासकीय जागांवर व सार्वजनिक जागांवर अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे मशिदी, दर्गे आणि मजारी उभे केले असतील आणि शासनाच्या जागा अतिक्रमण करून बळकवले असतील तर अशी कोणाकडे जरी माहिती असेल तर आपण तातडीने आमच्याशी संपर्क साधा आणि कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करून ती शासनाची जागा मोकळी करण्यासाठी प्रयत्न करू। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।